महापालिका निवडणुकीची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजलेला आहे। राज्यामधील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या। मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होईल। एकूण 2879 जागांसाठी निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। कुठे सत्ताधारी महायुती एकत्र असणार आहे तर कुठे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे आणि मवियामध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं। तर या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे। तर अर्ज भरण्याची तारीख 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर ही असेल। या दरम्यान अर्ज भरता येणार आहे। त्याच्यानंतर अर्ज भरणे 30 डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे 2 जानेवारी आणि 3 जानेवारीला कन्फर्म होईल कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात राहील ते। त्याच्यानंतर मतदान होणार आहे 15 जानेवारीला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल असेल या सर्व 29 महापालिकांचा। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी आहे। दरम्यान चिन्ह वाटप हे 3 जानेवारीला होणार आहे। अशा पद्धतीचा हा महापालिकांचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो असणार आहे। त्यामुळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळते, लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर राज्याच्या जनतेच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे ती म्हणजे हा जो महापालिकांचा आखाडा आहे तो नेमका कोण काबीज करणार। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल। एखाद 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। निवडणूक आहे 15 जानेवारी म्हणजे संक्रांत म्हणजे महिलांचा सण आणि त्याच वेळेला महिलांना अडकवायचं म्हणजे घरामध्ये ठीक आहे निवडणूक होऊ घातलीच आहे, सगळे रेडी आहेत। पण एकंदरीत पाहायला गेलं तर 15 तारखेला मतदान आणि परत 16 जानेवारीला जे आहे ते निकाल देखील जे आहे मतमोजणी पार पडणार आहे। सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। तर कोणकोणत्या महापालिकेमध्ये बिग फाईट होणार आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि कोणामध्ये ही फाईट होणार आहे तेही आपण बघणार आहोत। मुंबईमध्ये प्रतिष्ठापणाला लागलेली आहे ठाकरेंची शिवसेना युबीटी। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच फूट पडल्यानंतरची ही निवडणूक आहे बीएमसीची। त्याचबरोबर भाजप कडून देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिष्ठापणाला लागलेली आहे। त्याचसोबत शिवसेना एकनाथ शिंदेंची शिवसेना हे नाव चिन्ह मिळालं असलं तरी देखील फुटीनंतरची ही पहिली निवडणूक बीएमसीची। त्यामुळे 25 वर्ष ज्या शिवसेनेची सत्ता बीएमसीवर होती तिथं आता नेमकं कोण जिंकून येणार याविषयी उत्सुकता आहे आणि या तिन्ही पक्षांची नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि त्याचबरोबर आता पुढची जी महापालिका आहे ती म्हणजे ठाण्याची। या ठिकाणी शिवसेना युबीटी उद्धव ठाकरेंची, त्याचबरोबर राज ठाकरेंची मनसे आणि शिंदेंची शिवसेना या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या ठिकाणी मागच्या वेळेला शिवसेना हा एक चांगला मोठा पक्ष म्हणून समोर आला होता पण आता शिवसेनेमध्ये फूट पडली आहे। त्यानंतर होणारी ही निवडणूक त्यामुळे इंटरेस्टिंग होणार आहे। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी जी अखंड राष्ट्रवादी होती त्यांनी जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या होत्या पण आता त्यावेळेच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले गणेश नाईक भाजपमध्ये आहेत। त्यामुळे नवी मुंबईमध्ये बिग फाईट एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे म्हणजेच भाजप आणि शिवसेनेमध्ये। त्यामुळे नेमकं कोण जिंकणार याकडे लक्ष आहे। आणि पुढची महापालिका आपण बघितली तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये
सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची या ठिकाणी राष्ट्रवादी SP शरद पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भाजपचे, म्हणजेच या तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये वर्चस्व असलं तरी देखील आता फूट पडलेली आहे आणि या ठिकाणी महायुतीमधले दोन्ही पक्ष आमने सामने आहेत. त्यामुळे इथली निवडणूक सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. त्याचबरोबर पुढची महापालिका सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. पुण्यानंतर नाशिकमध्ये एकीकडे भाजप आहे, कारण या ठिकाणी सिंहाचा कुंभमेळा होणार आहे. त्यामुळं गिरीश महाजन भाजपचे यांची प्रतिष्ठा आहे, तर दुसरीकडे शिवसेना दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे आता महापालिका नाशिकची नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नाशिक नंतर पुढची महापालिका तिथं नेमकी कशी ही फाईट होणार आहे तेही आपण बघूयात. नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे, या ठिकाणी एकीकडे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची, आणि त्यातही जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे नाना पटोले यांच्याकडे हा जो परिसर आहे त्याची धुरा असणार आहे. त्याच्यामुळे नेमकी कशा पद्धतीनं लढत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा इथं एकीकडे आहे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. कारण सतेज पाटील काँग्रेसचे एक मोठे नेते आणि त्यांचं पकड आहे असं म्हटलं जातं कोल्हापूरवर, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांची सुद्धा पकड आहे, वर्चस्व आहे असं बोललं जातं. आणि त्याच्यामुळे कोल्हापूरवर नेमका कोण झेंडा फडकवणार याकडे लक्ष आहे. तर नगरमध्ये आपण बघितलं तर एकीकडे आहे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणजेच भाजप पक्ष आणि दुसरीकडे काँग्रेस बाळासाहेब थोरात हे विधानसभेमध्ये हरलेले होते. त्यामुळे आता या महापालिका निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीनं कामगिरी बजावतात याकडे लक्ष असेल. तर विरारमध्ये आपण बघितलं तर एकीकडे भाजपची प्रतिष्ठा आहे आणि दुसरीकडे बवियामचे हितेंद्र ठाकूर यांचा या ठिकाणी पगडा राहिलेला आहे मागील बऱ्याच वर्षांपासून, पण या वेळेला मात्र त्यांना विधानसभेमध्ये मोठा फटका बसलेला होता. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांची नेमकी कामगिरी कशी असेल याकडे लक्ष आहे. आणि त्याचबरोबर नांदेडमध्ये एकीकडे आहे भाजप अशोक चव्हाण, जे पूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत होते, मात्र आता ते भाजपमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर हे दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी देखील महायुतीमध्येच आहेत. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी या पक्षाकडून प्रतापराव चिखलीकर यांच्याकडे धुरा असेल, तर दुसरीकडे भाजपकडून अशोक चव्हाण यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि यानंतरची पुढची आपण महापालिका बघितली तर चंद्रपूरमध्ये एकीकडे भाजपचे सुधीर मुनगंटीवार जे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे या ठिकाणी सर्व कमान सांभाळतील. त्यामुळं या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी ही बिग फाईट या दोन पक्षांमध्ये होणार आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये, आणि त्यामुळं कोण जिंकून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढची आपण जी महापालिका आहे तीही बघणार आहोत. यामध्ये पक्षीय बलाबल आपण बघतोय. मुंबईचं 2017चं जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष होता, 84 जागा जिंकून आलेल्या होत्या आणि भाजप त्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष होता. भाजपच्या 82 जागा जिंकलेल्या होत्या 2017मध्ये. आणि त्यानंतर आता नेमकं कसं चित्र असेल, कोणाकडे सत्ता येणार याकडे लक्ष आहे. मात्र एक मुख्य या ठिकाणी विशेषतः आपण बघितली तर शिवसेनेकडे जरी 84 जागा त्यावेळेला होत्या तरी देखील अखंड शिवसेना होती. आता मात्र शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. तर निवडणुकांची घोषणा होण्याआधीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप केलेला आहे. त्यासोबतच मतदार याद्यांमधील घोळाचं काय असा सवाल विरोधकांनी केलाय. त्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते. त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे. त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर BJPचं पतन होईल. पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. मला वाटतं हरण्यापूर्वीच त्यांनी करण्याचा तयार ठेवलेली आहे. त्यांना माहिती आहे आपला दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे. एकही महापालिकेत त्यांना काँग्रेस केंद्र सरकारच्या वाटेवर जाणार नाही. आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय? मग ते सांगते त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही, दुबार नावं काढली नाही, तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोळ केलेला आहे.
तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे होतं. हे सगळी कारणं त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी मुद्दाम ते आता ग्राउंड तयार करत आहेत. तर पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप समोरासमोर लढतील. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण स्वरूपाची असेल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी महायुती निवडणूक लढवणार आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर पुण्यामध्ये शिवसेनेसोबत भाजपची युती राहील असंही त्यांनी सांगितलंय. पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. 1-2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल.